तर मित्रांनो, आपल्याला द्रव्याचे मोजमाप हा धडा शिकत असताना काही संयुगांची रासायनिक सूत्रे लक्षात ठेवावी लागतात, बरोबर? तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे पाहणार आहोत. तर सुरुवातीला पाहूयात आपण कॅटायन म्हणजेच धन आयन, त्यालाच आपण आम्लारीधर्मी आयन असं सुद्धा म्हणतो, बरोबर? तर पहिलं जे आयन आहे ते आहे NH4+. NH4 वरती अधिक एक प्रभार असणारं आयन, त्यालाच अमोनियम आयन असं म्हणतात. आणि दुसरे आयन म्हणजे एनायन म्हणजेच ऋण आयन, त्यालाच आपण आम्लधर्मी आयन असं सुद्धा म्हणतो, बरोबर? यातील पहिलं आयन आहे CH3COO-, बरोबर? याला म्हणतात ॲसिटेट आयन. इथे तुम्हाला दिसत असेल, हे आहे ॲसिटेट आयन. त्याच्या खाली आहे सायनाइड, CN- म्हणजे सायनाइड. OH- म्हणजे हायड्रॉक्साइड, बरोबर? त्याच्या खाली पाहूयात MnO4-. MnO4- म्हणजे परमॅग्नेट. त्याच्या खाली दिसतंय तुम्हाला NO3- आणि NO2- यांच्या नावांमधला फरक बघा. NO3- म्हणजे नायट्रेट आणि NO2- म्हणजे नायट्राइट. तर लक्षात घ्या, शेवटी जर 8 असेल, बरोबर, नायट्रेट, तर शेवटी जर 8 असेल तर समजायचं त्यामध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे. आणि शेवटी जर ईट असेल तर समजायचं त्यामध्ये 8 पेक्षा एक ऑक्सिजन कमी आहे. ठीक आहे, हे समजायला सोपं असणारी एक पद्धत आहे. ठीक आहे, पुढे पहा. आता हे पुढचं उदाहरण पहा. इथे आपल्याला व्यवस्थित समजून येईल. क्लोरेट ClO3-, बरोबर? इथे ऑक्सिजनची संख्या किती आहे? 3. तेच क्लोराईडचं रेणुसूत्र काय आहे? ClO2-, बरोबर? क्लोरेटमध्ये 3 ऑक्सिजन आहेत, क्लोराईडमध्ये एक ऑक्सिजन कमी झाला, तिथे झाले 2 ऑक्सिजन. आता पर क्लोरेट, जर एखाद्या रेणुसूत्राला जर पर हा उपसर्ग आपण जोडला तर तिथे एक ऑक्सिजन वाढतो. क्लोरेटमध्ये ऑक्सिजन 3 आहेत, पर क्लोरेटमध्ये ऑक्सिजन 4 आहेत, ClO4-, बरोबर? आता क्लोराईडमध्ये ऑक्सिजन किती होते? 2. हायपो म्हणजे अजून ऑक्सिजन 1ने कमी. तर क्लोराईडमध्ये 2 ऑक्सिजन, हायपोमध्ये एक ऑक्सिजन अजून कमी झाला, मग हायपोक्लोराईडमध्ये ऑक्सिजन राहणार फक्त 1. मग हायपोक्लोराईडचं रेणुसूत्र झालं ClO-, बरोबर? आता याच पद्धतीने आपण जर आणखीन उदाहरणं पाहिली क्लोरेट सारखीच, तर ब्रोमेट, बरोबर? ब्रोमेटमध्ये पहा किती ऑक्सिजन आहेत? 3. मग ब्रोमाइटमध्ये किती असतील? ब्रोमाइटमध्ये 2. आणि हायपोब्रोमाइटमध्ये किती असतील? तर ब्रोमाइटपेक्षा एक कमी म्हणजे एकच ऑक्सिजन असेल, तर हे झालं हायपोब्रोमाइटचं सूत्र, बरोबर? आता पुढच्या आयन्सकडे वळूयात आपण. तर सुरुवातीला आपल्याला काय दिसतंय? SO4-, तर ते झालं सल्फेट, बरोबर? आता आपल्याला माहिती आहे सल्फाइट म्हणजे काय? एक ऑक्सिजन कमी. SO4 जिथं 4 ऑक्सिजन होते त्यातून एक ऑक्सिजन जर वजा झाला, तिथं जर 3 ऑक्सिजन झाले तर तो झाला सल्फाइट, SO3-, बरोबर? आता SO4-, सल्फेटमध्ये जर एक H+ आपण जोडला, मिळवला, तर काय होतो? तर येथे हायड्रोजनच्या धन प्रभारामुळे इथला -1 प्रभार कमी होतो आणि त्यामुळे इथं बनतं HSO4- आणि त्यालाच म्हणतात हायड्रोजन सल्फेट किंवा बायसल्फेट. अगदी त्याचप्रमाणे सल्फेटप्रमाणेच कार्बोनेट म्हणजे काय? तर CO3-. आता कार्बोनेटच्या ऐवजी जर मला हायड्रोजन कार्बोनेट लिहायचं असेल तर मला त्याच्यामध्ये एक H+ मिळवावा लागेल. जेव्हा आपण एक हायड्रोजन धन आयन त्यामध्ये मिळवतो तेव्हा त्याचा एक ऋण प्रभार कमी होतो आणि ते बनतं HCO3- म्हणजेच हायड्रोजन कार्बोनेट, त्यालाच आपण बायकार्बोनेट असं म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे फॉस्फेटचं सूत्र काय? तर PO4-, बरोबर? मग हायड्रोजन फॉस्फेटचं सूत्र काय असेल सांगा बरं मला. जर आपण त्याच्यामध्ये एक हायड्रोजन मिळवला, मग त्याचा प्रभार 1 ने कमी होईल, मग तो होईल HPO4-, बरोबर? आधी 3- होता, आता ते झालं 2-, HPO4-.
2 मायनस हायड्रोजन फॉस्फेट. बरोबर. मग डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजे काय? जर आपण 2 हायड्रोजन मिळवले, 2 H+ आयन्स आपण याच्यात मिळवले तर काय होईल? तर तो होईल मग H2PO4 मायनस. मग प्रभार अजून एकाने कमी होईल. बरोबर. मग तो होईल H2PO4 मायनस डायहायड्रोजन फॉस्फेट. ठीक आहे. अगदी त्याचप्रमाणे क्रोमेटचं सूत्र आहे CrO4 2 मायनस, CrO4 2 मायनस. ठीक आहे. जर 2 क्रोमियम असतील तर त्याला म्हणतात डायक्रोमेट. मग डायक्रोमेटसाठी काय फॉर्म्युला आहे? तर Cr2O7 2 मायनस. बरोबर. तर हे झाले आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी आयन. इथेच थांबूयात. धन्यवाद.